धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित असलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा। राज्यातील रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करावं, रवींद्र धंगेकरांची विधानसभेत मागणी। तर महामंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना पेन्शन सुरू करण्याची धंगेकरांची मागणी। हनुमान चालीसा पठण प्रकरणामध्ये राणा दाम्पत्याची गुन्हे रद्द करण्यासाठी याचिका। युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उद्या कोर्ट निकाल देणार। पुणे शहरातल्या 4 विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट निवडणूक लढवणार। कोथरूड, हडपसर, वडगाव शेरी आणि पर्वती मतदारसंघावर दावा सांगणार असल्याची संजय मोरे यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 10 ते 14 जानेवारी सोलापूर दौरा। मोदींच्या हस्ते 15,000 घरकुलांचं वाटप होणार। जिल्हा प्रशासनाकडून मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू। जळगावात आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची सभा। 30 ते 40,000 नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज। वंचित बहुजन आघाडी जळगाव आणि कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं सभेचं आयोजन। ललित पाटीलसह चौघांना नाशिक जिल्हा न्यायालयानं सुनावली न्यायालयीन कोठडी। 10 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर ललित पाटीलची कारागृहात रवानगी। नाशिकमध्ये 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाईमध्ये पनीर आणि मिक्स मिल्कचा साठा नष्ट।